धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 19 मध्ये मोठ्या प्रमाणात बनावट मतदान होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रभागातील सर्वात शिक्षित व सक्षम उमेदवार म्हणून हिना असीम मंसूरी यांच्याकडे पाहिले जाते. यांनी याबाबत मुख्य निवडणूक अधिकारी आयुक्त साहेब व धुळे पोलीस अधीक्षक यांना निवेदन देत मतदान प्रक्रियेदरम्यान विशेष दक्षता घेण्याची मागणी केली आहे. निवेदनात नमूद केलेले आहे की काही समाजकंटक व राजकीय संबंधातून मतदान केंद्रावर बनावट मतदारांच्या माध्यमातून मतदान घडवून आणण्याचा प्रयत्न होऊ शकतो. त्यामुळे लोकशाहीचा पवित्र प्रक्रियेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आलेली आहे. मतदानाच्या दिवशी प्रत्येक मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात यावा, मतदानाची ओळख काटेकोरपणे तपासली जावी, तसेच संशयास्पद व्यक्तीवर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी ठाम मागणी हिना मंसूरी यांनी केलेली आहे. दरम्यान निष्पक्ष व पारदर्शक आणि निर्भय वातावरणात निवडणूक पार पडावी यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष खबरदारी घ्यावी अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. या तक्रारीमुळे प्रभाग 19 मधील निवडणूक वातावरण अधिक संवेदनशील झाले असून प्रशासनाची भूमिका काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच हिना मंसूरी यांचे पती आसिम मंसूरी यांनी देखील प्रभाग क्रमांक 14 मधून आपली अपक्ष उमेदवारी दाखल केलेली आहे. या प्रसंगी महानगरपालिकेमध्ये ज्या प्रकारे निवडणूक आयोगाने लागू केलेल्या उमेदवारांवर जो खर्चाची मर्यादा आहे, या संदर्भात रोख व्यवहार व ऑनलाईन व्यवहार सर्व नियम धाब्यावर बसवून महानगरपालिकेमध्ये देखील रोख रकमेचा व्यवहार अधिक होत आहे. त्यामुळे भ्रष्टाचार होण्याची दाट शक्यता असल्याने यावेळी प्रसार माध्यमांना सांगण्यात आले. नाव हिना आसिफ मंसूरी. मी प्रभाग क्रमांक 19 मधून उमेदवारी करत आहे अपक्ष म्हणून. आम्ही महापालिकामध्ये 10,000 लेनदेनबद्दल आयुक्तांना लेटर दिलं आहे, तर भ्रष्टाचार विरोधी दिला आहे की 10,000 त्यांनी एफिडेव्हिट करताना त्यांनी नमूद केलं होतं की 10,000च्या वरती जे व्यवहार आहे ते UPI RTGS यानुसार व्हायला पाहिजे, पण ते होत नाहीये. 10,000चे लेनदेन सुद्धा कॅश इन हँड होत आहे, तर ते रोखण्यासाठी आम्ही आयुक्तांना लेटर दिले आहे. आम्ही प्रभागामध्ये प्रचार करत असताना आमच्या देखरेखीत आले आहेत की तिथे बनावट मतदान होत आहेत, बनावट वोटिंग कार्ड त्यांनी बनवलेले आहेत. तर त्या संबंधी आम्ही पोलीस अधीक्षकांना सुद्धा निवेदन पत्र दिले आहे की त्यांनी त्याच्यावर कठोर कारवाई करावी. मी आसिफ इनायत मंसूरी. मी प्रभाग क्रमांक 14 मधून अपक्ष उमेदवारी करत आहे. माझी निशाणी आहे शिट्टी, त्याचा अनुक्रमांक नंबर आहे 6. तसेच माझी मिसेस प्रभाग क्रमांक 19 मधून उमेदवारी करत आहेत. त्यांची निशाणी आहे फुटबॉल आणि त्यांचा पण अनुक्रमांक नंबर आहे 6. प्रत्येक माध्यमाने आम्ही त्यांना मतदारापर्यंत पोहोचलो, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या, त्यांना काय काय इश्यू येतात प्रभागामध्ये, त्यांना मागील काय प्रॉब्लेम झाला, पुढचं त्यांच्या समस्या काय आहेत ते सगळं मी जाणून घेतलं. पण फक्त मला अशी अडचण आली की मला आर्थिक अडचण आली. अडचण अशी होती की महापालिकेने एक खर्चाची मर्यादा ठेवली होती की ते आपल्याला 10,000 पर्यंत फक्त तुम्ही कॅशमध्ये खर्च करा म्हणे. आणि याचं मी परिणाम पाहिला तर मी परमिशन घ्यायला गेलो किंवा परवानग्या घ्यायला गेलो, मग तो स्टेज, मंडप, बॅनर, रिक्षा, लोडगाड्या कसलेही हे असो, तर त्यांच्या परवानग्याची जी अमाऊंट होती ती 30,000 40,000 अशी अमाऊंट जात होती आणि ती आपल्याला कॅश स्वरूपात महापालिकेला द्यायची होती. हे निर्देशने आचारसंहिता कक्षाचे सांगितले गेले होते की तुम्ही 10,000च्या वरती तुम्ही कॅश तुम्ही देऊ शकत नाही. पण महापालिका आपल्याकडनं इलेक्ट्रॉनिक माध्यमच्या हिशोबाने UPI QR कोड कशा माध्यम सांगा RTGS वगैरे आपल्याकडनं ते काहीच प्रमाणात घेत नव्हते. ते म्हणा तुम्ही कॅशच आणा आणि कॅशमध्ये तुम्ही सगळं व्यवहार करा. मग त्या निमित्ताने आपल्याकडे कॅश इन हँड कमी असल्यामुळे आणि मी माझी जंग मालमत्ता सगळं मी दाखवून दिलं होते, मग त्या हिशोबाने माझे ताळेबंद हिशोब मॅच होणार नव्हते. म्हणून मी ते सगळं प्रक्रिया पाहिली, तर मी माझा काढता पाय घेतला. फक्त लोकांपर्यंत डोर टू डोर, माउथ टू माउथ तशीच मी मार्केटिंग केली. आणि त्याबद्दल मी आयुक्त साहेबांना, अतिरिक्त आयुक्त मॅडम होते त्यांना, आरोजे होते 29 नंबर शाळेत, त्यांना पण मी एक निवेदन दिलं की मला अशा समस्या आल्या, तरी आपण या बाबतीत काय ठोस पावलं उचलणार आहेत की ज्यांनी त्यांचं पूर्ण इन्कम त्यांनी 20,000 30,000 40,000 दाखवली आहेत आणि ते खर्च करतायत 80,000 90,000. मग अशा लोकांचा तुम्ही हिशोब टॅली करणार आहेत का? मग यांनी हे वरचे पैसे आणले कुठून? यांना आर्थिक देणग्या भेटल्या, काय भेटल्या? पण यांनी डायरेक्ट घेतल्या का यांनी काड्या पैशांचा हिशोब काहीतरी
मार्गस्थ लावला. मग तेच समस्या मी घेऊन फिरलो. मग ते दार, या दारी जा, त्या दारी जा, त्या दारी जा, सगळ्यांनी हात वरती करून दिले. मी आता ही कंप्लेंट वरिष्ठापर्यंत पोहोचणार आहे. आयोग हो या पुलिस अधीक्षक हो, इनको चुनाव के संदर्भ में आपने एक पत्र दिया, उस पत्र के सिलसिले में क्या हुआ है उस बारे में आप थोड़ा। इस बारे में जब मेरी मिसेस प्रभाग में प्रचार कर रहे थे, तो प्रचार करते करते कुछ लेडीज, कुछ जेंट्स और ऐसे जो उनके जो फ्रेंड सर्कल था, उनको बात मालूम पड़ी डुप्लीकेट वोटर के बारे में. तो वो शिकायत, लेकिन उन्होंने पूछा कि ये कैसे होता है, क्या होता है. तो फिर उन्होंने सब बताया कि भाई अपने रिश्तेदार, दोस्त, इनसे ये मतदान कार्ड बना लेते हैं और मतदान कार्ड बनाने के बाद ये उस सेम प्रभाग में डाले जाते हैं और इनको एक चांस वापस से मिलता है पारुप आदि बनने के बाद, कि अगर कुछ वोट छूट जाते तो उसको वो कार्ड लगा के, कोई भी एक चीज लगा के, फिर से वो इधर का मतदान उधर ट्रांसफर कर लेते हैं. तो इस बारे में वो क्या होता है कि झुंड के झुंड इसमें आते हैं और वो चीज में ध्यान देकर फिर ये वोटिंग करके निकल जाते हैं.